जय श्रीराम. सर्वांना नमस्कार. मित्रांनो, आपल्या मंगलरूप गोशाळेमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. गेल्या 4-5 दिवसांपूर्वी चुंचाळा परिसरातून पहाटे 5-5:15 वाजता मला फोन आला होता आणि त्यांनी सांगितले की एका सेफ्टी टँकमध्ये एक भली मोठी गाय पडलेली आहे. तर मग कुठलाही विचार न करता, वेळ न दवडता ताबडतोब माझे काही स्वयंसेवक घेऊन त्या ठिकाणी पोहोचलो आणि बघितलं तर खरंच अगदी 2x2ची टाकीला ते झाकण होतं आणि त्यामधून एक भली मोठी गाय त्यामध्ये पडली होती. तर मग माझ्या मित्रांच्या मदतीने संपूर्ण सेफ्टी टँक जी होती ती आम्ही फोडून टाकली. त्याचबरोबर एक हायड्रा बोलवून त्या गाईला आम्ही बांधून वरती उचलून अगदी सेफ ठिकाणी ठेवलं आणि आज आपल्या मंगलरूप गोशाळेमध्ये तिला दाखल पण केलेलं आहे. मला सांगायचं एवढं आहे की बऱ्याच ठिकाणी नाशिकमध्ये आज बांधकाम व्यावसायिक जे आहेत ते त्यांचं काम सुरू आहे. त्याचबरोबर कुणाचे घराचे काम सुरू आहे. आपल्या बिल्डिंगखाली, आपल्या घराखाली आपण पाण्याची टाकी बनवतो, सेफ्टी टँक बनवतो. तर त्यावरती जे झाकण असतं त्यावरती काहीतरी कायमस्वरूपी पर्याय करावा. ते ओपन ठेवू नये, त्यावरती प्लायवूड ठेवू नये. आता यांनी फक्त त्यावरती छोटासा प्लायवूडचा तुकडा टाकल्या असल्या कारणाने ती जी गाय आहे ती त्या सेफ्टी टँकमध्ये पडली. परंतु पडली कशी आणि ती त्या ठिकाणी पोहोचली कशी? सध्या पाऊस जोरदार सुरू आहे आणि प्रत्येक अबोल प्राणी जो आहे तो त्यांचा निवारा शोधण्यासाठी जागा शोधत असतात. त्या मला सर्वांना अजून एक विनंती देखील करायची आहे. असे कुठे प्राणी तुमच्या बिल्डिंगखाली, शेडखाली, कंपाऊंडमध्ये आले तर त्यांना हुसकावून लावू नका. पाऊस थांबल्यावरती ते पुन्हा आपल्या दिशेने निघून जातील. ते जर आले तर उलट त्यांना खाण्याची आणि पिण्याची काही व्यवस्था करता आली तर नक्की करावी अशी मी तुम्हाला नक्की विनंती करेन. आणि जे बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांनी असे पाण्याची टाकी असेल तर त्याचे ओपन ठेवू नये. त्याला ग्रेनाईट टाका किंवा त्याला ढापा टाका. कायमस्वरूपी काहीतरी त्याची व्यवस्था करा. आणि त्याचबरोबर मी सर्वांना अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगेन. संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये तुम्हाला कोठेही आजारी अवस्थेत कुठलाही गोवंश आढळला, इतर मोठे प्राणी आढळले तर त्वरित आपल्या मंगलरूप गोशाळेशी संपर्क साधा. मी आणि माझी संपूर्ण मंगलरूपची टीम अबोल प्राण्यांचे वेदना दूर करण्यासाठी सदैव तत्पर आहोत. जय श्रीराम. जय जय श्रीराम.